नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, टायटल आणि थंबनेल पाहून आपल्याला समजलंच असेल आज आपण कोणत्या विषयावरती बोलणार आहोत. सिडनीचं मैदान, भारतावरती व्हाईट वॉशचं संकट आणि तारणहार ठरले. म्हणजे ज्या खेळाडूंकडून भारताला खरीच मनापासून इच्छा होती आणि हृदयापासून वाटत होतं प्रेक्षकांना की चांगला परफॉर्मन्स द्यावा, म्हणजे त्याच्या जे संकट आलंय म्हणजे त्यांच्या जागेवरती. त्यांना काही जण म्हणतायत टीम इंडियामध्ये त्यांची जागा फिट होत नाही. त्यांच्यासाठी एक म्हणावं लागेल एक स्टेटमेंटच दिलं त्यांनी आणि त्यांची एक चांगल्या खेळीची गरज होती. आणि आज रोहित शर्मा आणि विराट कोहलीची पार्टनरशिप 163 रनांची पार्टनरशिप झाली त्या दोघांची. एकदम जबरदस्त पार्टनरशिप केली आणि भारतावरचं व्हाईट वॉशचं संकट त्यांनी दूर केलं. ऑस्ट्रेलिया वर्सेस सिरीज सुरू व्हायच्या पूर्वीच भरपूर राजकारण सुरू होतं. आपल्याला माहितीच, रोहित शर्माला कॅप्टनशिपवरनं काढलं गेलं. त्यानंतर शुभमन गिलला कॅप्टन करण्यात आलं आणि सूत्रांच्या माहितीनुसार असं कळतंय की अजित आगरकर यांना प्रश्न लोकल पत्रकारांनी विचारला होता. त्यामध्ये या खेळाडूंच्या विषयी विचारलं गेलं होतं की हे दोघांची टीम इंडियामध्ये स्थान होईल का. जसं पिच आहे तसं खेळाडू आपण घेऊ असं अजित आगरकर म्हणाले. तर म्हणावं लागेल दोघांनी ज्या पद्धतीनं ज्या अप्रतिमरित्या बॅटिंग केली ते बॅटिंग बघता म्हणावं लागेल गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांचं तोंड पाण्याजोगं झालं असेल 100%. कारण एक स्वतःला सिद्ध आतापर्यंत करतच आलेत. आतापर्यंत असं कधी झालं नाही की त्यांनी नाराज कधी केलं नाही. जवळपास 14,000च्या वर रन विराट कोहलीचे आहेत आणि 11,000च्या वर रन रोहित शर्माचे. त्यामुळे या खेळाडूंचं म्हणजे फॉर्मवर कधीच शंका नव्हती, क्लासवर कधी शंका नव्हती. ते म्हणतात ना, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आज क्लास रोहित शर्माने जबरदस्तरित्या दाखवला. मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीनं त्याला एक चांगली खेळी गेलेली मागच्या मॅच मध्ये, पण तो टीम इंडियाला जिंकू शकला नाही. परंतु या मॅच मध्ये दोन्ही पण खेळाडू नॉट आउट गेले आणि 238 रनाचा पाठलाग एकदम जबरदस्तरित्या केला. असं वाटलंच नाही कधी ऑस्ट्रेलिया गेम मध्ये होतं. 38 ओव्हरमध्ये ही मॅच टीम इंडियाने जिंकली. आता पुढची गोष्ट म्हणजे 2027चा वर्ल्ड कप. 2027च्या वर्ल्ड कपला हे खेळाडू खेळतील का नाही ह्याच्यावरती बरीचशी शंका होती. वार्तालाप केला जात होता. आता ही मॅच होण्याच्या पूर्वीच असं म्हटलं जात होतं की रोहित शर्मा आणि विराट कोहलीची ही शेवटची मॅच आहे असं सुद्धा म्हटलं जात होतं. पण कुठेतरी प्लेयर्सच्या, रोहित शर्माच्या, विराट कोहलीच्या डोक्यात होतच हे आपल्याला कुठं ना कुठंतरी आपल्याला आता सिद्ध करायची वेळ आलेली आहे आणि ते जबरदस्तरित्या सिद्ध करून दाखवलं. कारण आपल्याला माहितीच, पहिली मॅच झाली, दुसरी मॅच झाली, यामध्ये विराट कोहलीचं 0 रनवर तो आउट झालेला आणि तिसऱ्या मॅच मध्ये काय होईल बरेच म्हणजे जे टीका करणारे वगैरे झाले त्याच्यावरती बोलत होते काय या मॅच मध्ये काय करतो तो आणि काय ही शेवटचीच मॅच असेल त्याची असं सुद्धा म्हटलं. वन डे क्रिकेट मधली त्यांची शेवटची मॅच होतील असं स्पष्टपणे काही न्यूज मीडिया रिपोर्टर म्हटले होते. आणि त्या सर्वांच्या जे टीकाला एक जबरदस्त असं बॅटिंग ने उत्तर दिलं आहे म्हणावं लागेल. आता पुढची जी वन डे आहे ती पुढच्या महिन्यात आहे. सिडनी ग्राउंड मध्ये जबरदस्त रेकॉर्ड आहे ऑस्ट्रेलिया विरुद्ध या जोडीचा, म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा. आणि जे सिडनीमध्ये क्राऊड आलेलं भरपूर तुडुंब असं क्राऊड भरलेलं आणि प्रत्येकाच्या हातामध्ये एकच पोस्टर होता की डोंट गो विराट कोहली आणि रोहित शर्मा. म्हणजे जाऊ नका तुमची बॅटिंग आम्हाला पाहिजे. आणि ते फिल्डिंग मध्येच दिसत होते किती जबरदस्त पद्धतीनं रिलॅक्स होते दोघं आणि दोघांकडे 2-2 झेल आले आणि अप्रतिमरित्या झेलले. आणि आजच्या मॅच बद्दल बोलायचं म्हटलं तर सर्वांची इच्छा होती, पहिल्या मॅच पासून सर्वजण म्हणत होते की कुलदीप यादवला टीम मध्ये आणा आणि कुलदीप यादवला ते बॅटिंग ऑर्डर लांब करण्याच्या नादामध्ये कुलदीप यादव सारखा चांगला बॉलर टीम इंडियातनं बाहेर बसत होता. आणि आज तिसऱ्या मॅच मध्ये अखेर त्यांना वाटलं गौतम गंभीर, अजित आगरकर यांना कुठंतरी सर्वजण म्हणतायत आणि
त्यांची इच्छा पूर्ण केली पाहिजे. त्यामुळे कुलदीप यादवला टीम मध्ये घेण्यात आलं. नितीशला बाहेर ड्रॉप करण्यात आलं या मॅच मधून आणि प्रसिद्ध कृष्णाला घेण्यात आला हर्षदीप सिंगच्या ऐवजी. आता प्रसिद्ध कृष्णानं रन भरपूर मारले त्याला ऑस्ट्रेलियन प्लेयर्सने, पण त्याची पण पहिली मॅच होती. असं काय म्हणता येणार नाही पहिल्या मॅचला मार खाल्ला म्हणजे तो बॉलर वाईट झाला किंवा बेकार झाला. परंतु जे स्पिनर बॉलर झाले म्हणजे वॉशिंग्टन सुंदर झाला, अक्षर पटेल झाला आणि कुलदीप यादव अप्रतिम बॉलिंग केली स्पिनर्सने. आणि जे टीम इंडियाला टेन्शन काय होतं, मधल्या ओव्हर्समध्ये विकेट मिळत नव्हते. आज आपण पाहिलं 31 ते 40 ओव्हर दरम्यान जवळपास 4 विकेट टीम इंडियाला मिळाल्या आणि भले 50 रन जाऊ दे, परंतु तो जो फेज असतो त्यामध्ये कुठेतरी विकेट वाचवून ठेवलं की शेवटच्या 10 ओव्हरमध्ये 10 किंवा 15 ओव्हरमध्ये आपल्याला रन स्कोर करता येतो आणि ऑस्ट्रेलिया प्लेयर तेच करत होते. आपण सुद्धा पाहिलं मागच्या मॅच मध्ये पण त्या चेस करताना ऑस्ट्रेलिया जिंकली. तर ही जी फलंदाजी ऑर्डर वाटते ती कशा पद्धतीने वाटते आजच्या मॅचची नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपल्याला म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची बॅटिंग आपल्याला कशी वाटली ते सुद्धा कमेंटद्वारे सांगा. आणि दोघांनी सिद्ध करून दाखवलं की आम्ही अजून संपलेलो नाही आणि आमच्या अंगात तीच रग आणि तीच धमक आहे. धन्यवाद मित्रांनो. आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा. धन्यवाद.